आता स्पेशल त्यांचं त्यांचं लफडं चालून 2-4 दिवस. हे त्याचा चहा प्यायचं नाही, ते त्याचा चहा प्यायचं नाही, त्यात 2-3 दिवस जातात. त्यावेळेस 7 दिवसाचं ठेवलंय. 6च म्हणायचं, 2 दिवस तर भांडणातच जातात. शेवटचा दिवस आणि पहिला दिवस तर आता चहा पिण्यातच घालते ती. कुणी वडापाव घालण्यात घाली, कुणी यायचंच नाही, काही लिस्टात लागायचं नाही का ते करणार. शेतकऱ्याचं वाटोळं करून टाकणार. कोणालाही रुपये देत नाही शेतकऱ्याला. ते आरक्षणाचे विषय पेंडिंग पडले. मराठ्यांचा पडलाय, धनगरांचा पडलाय, मायक्रो ओबीसीचा पडलाय, बंजारा समाजाचा मागे पडलाय, काहीकडे समाजाचा मागे पडलाय, आदिवासींच्या सुद्धा काही मागण्या आता, लिंगायत समाजाच्या मागण्या आता सगळे मागे पडलेत. मुस्लिमाच्या आरक्षणाचं सगळं वाटोळं करून टाकलंय. ते ते हे करणार नाहीयेत. त्यांना ती आयडिया आली. त्यांनी काय केलंय, नस ओळखली लोकांची. लोकांना काय द्यायचं तात्पुरतं, मग लाडकी बाई मग असं काहीतरी आणणार ते पुन्हा एकदा आणि नादी लावणार आणि वाटोळं करणार. त्याच्यात आमचं आयुष्याकडे जाणार नाही. सरकार काय समजून घ्या. आमचं म्हणणं तुम्ही लाडक्या बहिणीला देऊ नका असं म्हणणार नाही, तुम्ही विकास कामं करू नका हे म्हणणार. पण आहे ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जे रोजीरोटी खेड्यात म्हणलं जातं, आयुष्याची भाकरी द्यायची. ते आरक्षण आमचं आयुष्याची भाकरी आहे. सत्ता असो नसो, राजकारणात माणूस सक्रिय असो किंवा नसो, तो माणूस विद्यमान असो किंवा संपलेला असो, आरक्षण एक अशी गोष्ट आहे की त्याची पिढी उंचीवर नेत. आणि मग आमच्या नोंदी आहेत ना, नोंदीचं का दिलं जात नाही म्हणून याच्यावरती खूप मोठी आता चीड पुन्हा निर्माण व्हायला लागली. कारण हैदराबादचे गॅजेट काढून JR काढून आता जवळपास 3 महिने होत आले. त्याच्यावरती आणखी समित्याच गठीत नाही. बघा आता विखे साहेब काय करते ती. त्यांनी पण शब्द दिलेला आहे, कारण की मी गावागावातल्या सगळ्या समित्या गठीत करून प्रत्येक मराठ्यांना आरक्षण देतो. बघतो ठेवलाय आता मराठ्यांनी विखे साहेबांवरती विश्वास. बघा काय करते.